श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी वेळ मात्र असायला हवे. जेवढे स्वामींचे भक्त मनापासून भक्ती करतात तेवढे स्वामींच्या जवळ पोहोचत असतात. मग त्याच्यासाठी वयोमर्यादा, स्थळ, काळ, वेळ याची कशाची सुद्धा गरज लागत नाही. फक्त मनात स्वामींविषयी भावना कशी आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि तीच विश्वास बळ देत असते. नेहमीच कधीही एखादा व्यक्ती खचलेला असो किंवा त्याचं शरीर साथ देत नसो, परंतु जर इच्छाशक्ती असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. कारण इच्छाशक्तीने का कोणास ठाऊक परंतु शरीरामध्ये बळ निर्माण होत असते आणि जेव्हा ईश्वराची साथ असेल ना तर तेव्हा मात्र अशक्य गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होत असतात. आणि आजचा जो अनुभव एका ताईंचा आहे, आता सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं वय देखील भरपूर आहे, म्हणजे त्या 70 वर्षाहून जास्त आहेत. परंतु स्वामींचं वेळ इतकं आहे की खरोखरच एखाद्याला स्वामींचं वेळ इतकं पण असू शकते हे तुम्हाला या अनुभवातून नक्कीच समजणार आहे. तर आजचा अनुभव हा कांदेवाडीमध्ये मठ असणाऱ्या आणि त्या मठामध्ये दररोज गेल्याशिवाय न करमणाऱ्या अशा एका स्वामी भक्त म्हणजेच मीनाक्षी वारडे या ताईंचा अनुभव आहे. आणि या गिरगाव येथील राहणाऱ्या आहेत. त्यांना ना एवढं स्वामींचं वेड आहे की स्वामींना पाहिल्याशिवाय एक दिवससुद्धा एक क्षणसुद्धा जात नाही. आणि जेव्हा स्वामींजवळ जातात तेव्हा मात्र स्वामींच्या तिथून मठातून उठूच वाटत नाही, एवढं स्वामींचं वेड आहे. आणि अजूनसुद्धा त्या स्पष्टपणे पारायण वगैरे करतात, त्याचबरोबर स्वामींची पाहिजे एवढी सेवा करतात आणि इतकी सेवा करतात अक्षरशः त्यांनी जो अनुभव त्यांचा आहे ना, तर तो आजचा अनुभव त्यांना आलेला एवढा सुंदर अनुभव आहे. तरी त्यांना इतकं म्हणजे सेवा करायचं वेड आहे की त्यांनी कितीही सेवा केली ना तर त्यांना असं वाटतं की माझ्याकडून सेवा ही खूप कमी होत आहे. तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे जे चमत्कार होतात आणि स्वामींचं वेड कशामुळे लागलेलं आहे तेच आपल्याला या अनुभवातून आज शिकायला भेटणार आहे. आणि त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयीची भावना यातून देखील तुम्हाला खरोखरच खूप काही शिकायला भेटणार आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये झालेले स्वामींचे चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. मीनाक्षी वारडे बोलते. हो हो हो, आवाज ओळखला. अगं तू मी काल पारायण केलं ना गुरुवारचं. गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी 21 स्वामी चरणात मला एक अनुभव आला की कुत्रा आहे ना, मी आज तो मठात येतो. काळा कुत्रा आहे तो. मठात येतो का? कांदेवाडीत? मठात येतो आणि माझ्या जवळच बसतो. अरे वा. आणि मग मी त्याला नमस्कार करते. ते कुत्र्याला काय नमस्कार काय बोला. अहो तुम्हाला माहिती नाही कुत्रा म्हणजे कोण आहे ते? हो ना. कुत्रा पण दत्ताचा आहे, ते दत्त अवतार आहे. हो ना, दत्ताचं श्वान आहे ते. दत्ताचं काही माणसाला माहिती नाही. हो ना नाही माहित. पण ते जवळ येऊन बसणं ते कोणाच्या पण जवळ नाही ना जाऊन बसत ताई. आणि 2 आहेत अनुभव अजून. कारण माझ्या घरात आज वास भरपूर येते. मी बोलते हनुमान चालीशी बोलते आज. होय, बरं. हनुमान चालीशी बोलते. हनुमान चालीसा होय. थोडा वास घरात येते, भरपूर घरात वास येतोय.
मग 21 चांगला दिवस वास येतो. 21 दिवस पारायण केलं होतं, मग काय काय तिथं काय चमत्कार झाला की नाही? हा झाला झाला. त्याच्यामध्ये एक फूल होतं स्वामींचे, ते खाली पडलं. अरे वा. हा हा. हा हा. आणि हा आणि मग मी खाली पण पडलं आणि स्वामींच्या इथे पाखरू पण धावत होतं त्या फोटोवर. अरे वा. आणि म्हणजे एक ना मला अनुभव देतो. आणि स्वामींना मी काय सांगितलं ना ताई, काय ते दुसऱ्या दिवशी मला काय होतंय? नाही, स्वामी माझं काय सांगितलं ना, हा. तर ते त्या दिवशीच माझी इच्छा पूर्ण करतात. इच्छा पूर्ण होते. अरे वा. हा. अहो काय सांगितलं, माझा गॅस माणसांचा 2-2 दिवस गॅस नाही आला. आणि माझा बाई बोलते मी बोलू स्वामी माझा गॅस येऊ द्या हो. हा हा हा, तर लगेच त्या बाईनी गॅस पाठवला. हा. अरे वा. मी स्वामींना सांगून गेलो माझ्याकडे मोठा. आणि कांदेवाडीतले स्वामी आहेत ना, हा. हा त्यांना सांगितलं होतं. हा. आणि सगळं काय सांगितलं ना स्वामींना, तर सगळं माझं ऐकतात. अरे वा वा वा. म्हणजे असं म्हणजे आणखीन मी फोन जरा शेअर करणारे 2-3 मला अनुभव चांगले आलेले आहेत. बरं बरं चालेल. आणि मी प्रदीप दादांचा फोन घेतलाय. हा. पण ताई ते मला आणखीन अनुभव सांगतील का, म्हणजे अनुभव सेवा सांगतील का? हो हो सांगतील ना, तुम्हाला जर सेवा करायची असेल ना अजून. हा हा. मला सेवा भरपूर करायची आहे. हा 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 हा. मला म्हणजे मी 75 वर्षाची आहे, पण खूप आनंद आहे मला. हो ना हो ना, आनंद तुमचा दिसतोय ना हसण्यात बोलण्यात. हा. आणि दुसरी गोष्ट काय माहिती, त्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी काही खाल्लं नाही. 5ला अंघोळ करून स्वामी चरित्र वाचायला बसलो. अरे वा. हा, काहीच नाही खाल्लं. कारण मला परत मला आरतीला जायचं होतं. परत मला इथे आपले कांदेवाडीमध्ये 500-600 माणसं होती. हा. हो, 500-600 म्हणून लाईनीत कुठं पण ते सेवेकरी आहेत ना, हा हा हा. ते सगळे ओळखीचे झालेत. आम्ही रोज जातो ना मठात. अरे वा वा. हा हा. हा. तर ते म्हणतात आजी तुम्ही लाईनीत ना उभं राहायचं. का? नाही, तुम्ही रोज येता आमच्याकडे, सगळे भजनाला येता, तर तुम्ही पुढे जा. अरे वा वा. मला कधीच नाही लाईनीत ठेवायचे सेवेकरी. हा हा. मग तुम्ही 21 दिवसाच्या पारायणाला कधी सुरुवात केली होती? पारायणला गुरुपौर्णिमेच्या त्या दिवशी सकाळी 4 वाजतापासून सुरू केली. हा हा. मग एका दिवसात 21 वेळा वाचून झालं तुमचं? हा, एका दिवसात वाचलं. पण अहो स्वामींना का बोलतात तो ढोंगी बिंगी? कोण बोलतं? ते पारायण मध्ये आहे ते. हा 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 हा. पारायण वाचताना आहे ना त्या स्वामी चरित्रामध्ये. हा हा. म्हणजे ती लोक घमंडी होती ना ताई, त्यांना माहित नव्हतं स्वामी काय आहेत. मग स्वामींनी दाखवून दिलं ना ते काय आहेत ते. अगो पण स्वामी जरी काय आहेत तरी पण देवानं असं कशाला बोलायचं? हो ना, पण त्यांना माहित नव्हतं ना ताई. अहो हा देव आहे, तो माणूस नाही. हो ना, पण त्यांना तिथं शरीर रूप होतं तेव्हा. हो, मग त्याला दाखवला, त्यांना चमत्कार दाखवला त्यांनी स्वामींनी. हो ना हो ना, दाखवलं ना. ते शरीर रूपात होते ना ताई स्वामी तेव्हा. स्वामी चरित्र सारामृत मधल्या अध्यायात दाखवलेलं आहे. ढोंगी काय बोलतात, हा ढोंगी नव्हे. हा ढोंगी त्यांना अधिका लागला म्हणून ते लोकांना सांगत होते. हो, आणि मला वाईट वाटलं हो ताई. हा हा. मी रडायला लागली ढोंगी बोलल्यावर. हा हा हा. खरं स्वामींना असं नाही बोलायचं, आपल्यासाठी किती करतात ते. हो ना हो ना, पण त्या लोकांना माहित नव्हतं ताई. पण स्वामींनी जेव्हा त्यांना प्रचिती दिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ना. हा, असं नाही बोलायचं ढोंगी, तो काय ये ना असं वाटत ते बोलले हो त्या स्वामींना ते. हो ना हो ना. पण मला एका माणसाने त्याचं वाईट झालं तर मठाच्या पुढं उभा राहून त्याने शिव्या दिल्या स्वामींना. अरे बापरे. हो, मग मी खरंच मला एवढा राग आला होता ना ते माणसाचा, पण काय करणार. हो ना हो ना. अहो तुमचं काय झालं तर स्वामी काय करणार. हो ना. अहो स्वामी कोणाचं नाव वाईट करत. हो ना हो ना. एवढा आमच्यावर विश्वास आहे, मी मरेपर्यंत विश्वास आहे स्वामींच्यावर. हो ना, ज्याच्या त्याच्या कर्माची फळं असतात ताई. स्वामी असं वाईट कोणाचंही नाही करणार. हो ना हो ना. स्वामींनी काय केलंय सांगा बरं.
सांगा. अहो मी अनुभव सारखे ऐकते, तुम्ही सांगताय सगळे अनुभव मी ऐकते ना तर माझं हृदय भरून येते. हो ना. अहो ताई मी 300 रुपये डेटचे पैसे भरते आणि आज मी रोज सकाळ 11-12 वाजे पण अनुभव ऐकते तुमचे. होय. आहा. आणि मला एवढा आनंद होतो ना अनुभव ऐकून तर माझं हृदय भरून येते. हो ना, अनुभव खूप छान देतात स्वामी आपले. हो तुम्ही आणि सगळं सांगता ना, तुम्ही पण असता त्यात ना कधी हो कधी. हो हो हो. हा, हा. तर मी तुमचं पण ऐकते, पण तुम्ही सगळं कसं छान बोलता हो ताई. हा, हा, हा. मला खूप आवडतं हो तुमचं बोलणं. हा, 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 हा. हा, आणि तुम्ही पण मला म्हणजे तुम्ही आहात ना त्या मला खूप आवडतात. हा, हा, हा. म्हणजे पटकन अनुभव केला तर प्रेमाने बोलता ना. हो ना, हो ना. हो, आणि खरंच तुमचं पण माझ्या कृपेने खूप चांगलं होईल. थँक्यू. तुमचा पण आशीर्वाद राहू द्या माझ्या बरोबर. हो, आणि मी पण लहान आहे म्हणजे मोठी आहे ना 75 वर्षाची, तुम्ही हो. लहान आहात. हा, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. हा, म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देते. हो ना, गरज आहे मला आशीर्वादाची. द्यावं मोठ्यांचा आशीर्वाद असावा नेहमी पाठीशी. हा, म्हाताऱ्या माणसांचा आशीर्वाद असावा बारक्या माणसांना. हो ना, हो ना. हा, म्हणून माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला. एवढे तुम्ही अगदी व्यवस्थित बोलता हो तुम्ही. हा, हा, हा. नाही, जे तुम्हाला येतात ना म्हणजे अनुभव सांगायला येतात त्यांच्याशी कसे छान बोलता. हा, हा, हा. हा, ते मला खूप आवडतं. नाही, बरं. स्वामींचे अच्छा. अनुभव आहेत. स्वामींनीच बुद्धी दिली ताई. हो, काय स्वामींनी काय हो. स्वामींचे अनुभव ऐकून ना मी आता बरोबर 9 वाजल्यापासून मठातनं आली ना हा. की 9 वाजल्यापासून जेवून 12 पर्यंत अनुभव ऐकते. अरे वा. हा. अहो हा, खोटं नाही सांगत. स्वामींचं कधी खोटं नाही बोलायचं. नाही 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 आणि आपल्या हा. स्वामींना आवडत पण नाही ना हो खोटं बोललेलं. नाही, खोटं बोलायचंच नाही. हो ना, हो ना. हा, आणि जरा मला मशीन आहे ना म्हणून कमी ऐकायला येते थोडं. हो हो. हा, हा, हा. कानाला मशीन आहे माझी. हा, हा, हा. हा, हा. म्हणून मी आपला कोण बोललं तर मी त्यांना सांगतात थोडं मोठ्याने बोला असं. हा, हा. बाकी तुम्ही बरे आहात ना? हो हो, मी छान आहे. तुम्ही कसे आहात? हा, मी बरी आहे. अगदी मला स्वामींनी कटकटीत ठेवले मला कोणात. आवाज वगैरे एकदम खणखणीत आहे. हा? हा, आणि काय मी रोज स्वामींच्या मठात एक दिवस असं नाही गेलं ना तर मला झोप नाही लागत. हा, हा, हा. अहो मी गावाला गेली ना आता तर मला तिकडे झोपच नाही लागली. वा, इकडं स्वामींना सुद्धा करमलं नसेल. माझं बसता आलं नाही म्हणून. आणि गावाला गेलो ना लग्नाला भाच्याकडे तर मला झोप नाही लागली तर सगळी म्हणतात अहो आत्या झोपलीत का नाही तुम्ही मला स्वामी दिसतात. हा. मला तिला तिकडे स्वामीच दिसतात माझ्या जवळ सारखे. हो ना, स्वामींना इकडं करमलं नसेल. माझा प्रिय भक्त कुठे गेला? आणि मला अहो कोणी सेवा दिली नाही. मी फोनवरच सगळ्या सेवा बघितल्या हा, हा, हा. आणि चालू केल्या. हो, स्वामी करून घेतात ताई. हो, माझ्याकडून करून घेतलं त्यांनी. हनुमान चालीसी, गायत्री स्तोत्र हा. आणि आणि हे तारक मंत्र. पारायण पण करता तुम्ही सारखी? हो, पारायण करते मी. हो ना, हो ना. हा, आता मी परत श्रावण महिन्यात सुरू करणार आहे. अजून पारायण करणार आहे? हो, 24 पासून. अरे वा. 24 पासून निघते बघा श्रावण महिना. हो हो हो. हा, आणि मी शंकराचं पण, आणि त्या दिवशी ना मी आज 35 वर्ष उपास करते शंकराचा. अरे वा, सोमवार करता का? सोमवार. आणि मी अभिषेक करते शंकराला. अरे वा वा. हा, शंकराचा जप करते. हा हा हा. म्हणून मला परवा दिवशी स्वामीचे पण मी तुम्हाला अनुभव सांगायला शंकराच्या पिंडीवर अक्षरशः गणपतीची मूर्ती दिसली. अरे वा, म्हणजे हो. महादेवाचं आणि त्यांच्या मुलाचं गणपतीचं दर्शन झालं तुम्हाला? हा, अगदी उज्जैन गणपती होता. अरे वा. हो, म्हणून ते पण शेअर करा. हो हो हो. हा हा हा. करते. चला मग. हो हा, हो, चालेल. खूप छान अनुभव आहे ताई. आणि अहो स्वामींना मी जाताना हाक मारते, येताना सांगून येते जाते स्वामी. त्याच्यामुळे तुम्ही गावाला गेल्यानंतर स्वामींना करमलं नसेल. ना, स्वामींना तर करमलंच ना, पण मला पण नाही. हो ना, मग झाली ना स्वामी. आणि ते भाचे बोलतात आत्या 8 दिवस मी बोलून राहणार नाही, माझे स्वामी आहेत तिकडे. मी राहतो तर तुला स्वामी म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही. मी हो ना, हो ना. स्वामी म्हणजे काय आहेत ना ते सगळ्यांनाच नाही माहिती काही. हो 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 हो, प्रत्येकालाच नाही माहिती.
हो, आपल्याला सगळं त्यांचं माहिती झाले. हो, आपल्या आणि आयुष्यात स्वामी आले ना हो. हो, आणि अहो आपले कशालाही मी आणि साई खोटं नाही बोलत. स्वामींना मी मठात काय सांगितलं ना हा. तर मला दुसऱ्या दिवशी ते माझं ऐकतात. अरे वा. हो, सगळं ऐकतात. अरे वा वा वा. मी फक्त माझं काय झालं की मी स्वामींना सांगायला जाते मठात. हा 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 हा. मी रोज मठात जाते, 11 वेळा जप करते मठात. हा, तुम्ही सांगितले दररोज तुम्हाला गेल्याशिवाय करमतच नाही म्हटलं. नाही अहो, करमत नाही म्हणजे काय, सगळे मला बोलतात, वाडीतली लोक पोरं बोलतात मला मुलं, अहो तुमच्याकडं माझा मी फ्लॅटमध्ये आहे ना. हा हा हा. हा, तर ते पोरं बोलतात तुमच्याकडे चोर नाही ना, तुमच्या दारात स्वामी बसलेत. अरे वा. तुमच्याकडे चोर अजिबात नाही, आमच्याकडे चोर येईल पण तुमच्याकडे नाही येणार. नाहीच येणार. स्वामी आहेत आमच्या बरोबर म्हणायचं. हा, आणि मी स्वामींना सांगून जाते, स्वामी माझ्या बरोबर चला. हा हा हा. हा, आणि स्वामींना जाताना मठात हाक मारते, येताना सांगून येते. हा हा. आणि स्वामींना सांगते मला मठातून घरी जाऊसच वाटत नाही. तेच बसावंसं वाटतं. हा, मी शेजारातीला पण कधी कधी जाते. हा हा हा. अहो शेजाराती एवढी चांगली असते ना. हा हा. आमची मठातली शेजाराती 9 पासून सुरू होते. हा हा हा. ते 9:45 पर्यंत असते. अरे वा, मग तोपर्यंत असता तुम्ही तिथं? मग 10 काय ना, भरणाऱ्या 12 वाजेपर्यंत. आणि मग घरी कसं जायचं पुन्हा? अरे घरी 5-10 मिनिटं आमचा मठ. हा, म्हणजे जवळच आहे, तिथून दिसतो तुमच्या घरातून मठ. माझ्या 16 मजल्यावरनं मठ दिसतं. अरे वा वा. माझ्याकडे याल का ताई? स्वामींची इच्छा असेल तर भेटू ना आपण ताई. हो, नाही पण ताई माझ्याकडे येणार का? हो हो, येईल ना ताई. मी तुम्हाला पत्ता देईन. बरं बरं बरं, स्वामींना प्रार्थना करा लवकर आमच्या दोघींची भेट होऊ द्या म्हणून. म्हणजे मग मला तुम्हाला बघायची आहे. आमच्या गावाला याल का? माझ्या कृपेने तुम्ही सुखी राहा. हो हो, मी सुखी आहे स्वामींच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने. हो, आशीर्वादाने. हो हो हो. पण माझा फोन शेअर करा. हो हो, नक्कीच करणार ताई. हो, खूप छान आहेत, शेअर करते मी. कारण काय झालंय, माझं मीनाक्षी रमाकांत वाळले आणि गिरगाव. हो हो, तुमचे अनुभव आहेत ना पहिले ताई. हा, मी गिरगाव मध्ये राहते, इथे मुगभाट मध्ये, गिरगाव मुगभाट. हा हा हा, बरं बरं. आणि माझ्यापासून स्वामी अगदी 10 मिनिटावर आहेत. अरे वा. मला स्वामी त्यांनी पण तुम्हाला जवळ घेतलंय ना ताई. हो, आणि जे काय झालंय ना स्वामी, माझा फ्लॅट वगैरे ते स्वामींना सांगितलं हे घर तुमचं आहे. हो ना हो ना, माझं नाहीये. मग त्यांच्या घरात चोरी कशी होईल तुम्ही सांगा बरं. आणि स्वामींना सांगितलं मी भाड्याने राहते तुमच्याकडं. अरे वा. स्वामींना मी सांगितलं माझं घर नाहीये, तुमच्या कृपेने झालंय. हो ना हो ना. म्हणून मी तुमच्याकडे भाड्याने राहते. अरे वा. त्या स्वामींना खूप आनंद होतो त्याचा. आणि मला जरा स्वप्न पडतात खूप, पण मला स्वप्न सांगायला कसं तरी वाटतं. का हो? नाही म्हणजे स्वतः अनुभव आलेले आपल्याला चांगले असतात. हा, ते बरोबर आहे. मला स्वप्नात राहिलेलं सांगायला असं बरं नाही वाटत. हा हा हा. मला स्वतः अनुभव म्हणजे बघितलेले डोळ्यांनी. अरे वा. हा, आता तो कुत्रा रोज माझ्याकडे, मी गेलो काय तेव्हा माझ्या पाठी तिथे बसलेला असतं. हा हा. मठात रोज कुत्रा काळा बसलेला असतं. तो कुत्रा तुमची वाटच बघत असेल कधी येते. मी मठात, मी बरोबर 6 वाजता मठात जाते, 6 वाजता सकाळी. संध्याकाळी. हा हा हा. 6 वाजता जो कुत्रा येतो आणि 7:30ची आरती असते पहिली. हा हा हा. स्वामींची आरती असते 7:30ची. हा. पण ते जरा आरतीला नाही संबत, कारण मी मग ते जपदीप करून घरी येते, कारण जरा जेवणाबिवणाचं असतं ना. हो हो हो. आणि सुना नोकरीवर आहेत ना, सुनबाय. हा हा हा. मग थोडं घरात बघायला लागतं ना. हो हो हो. त्यांना पण मदत. स्वामी असं सांगत नाही आमची सेवा करा, तुम्हाला जमेल तशी करा. हो हो हो. असं सांगतात. पण माझी सून म्हणते आई तुम्ही करा, आता तुमचं वय आहे करायचं, म्हातारपणे आम्ही करू आल्यावर. अशा माझ्या सुना म्हणतात. अरे वा, स्वामींच्या कृपेने छान भेटतात ना. सुना माझ्या खूप चांगल्या आहेत. अरे वा. मंत्रालमध्ये
हॅलो. आवाज गेला. हा, मोठी सुनबाई मंत्रालयामध्ये मोठी ऑफिसर आहे. अरे वा. हा, मंत्रालयामध्ये आणि धाकटी डॉक्टर आहे. हा, पण धाकटी आहे ना, हा. ती स्वामीची सेवा करते. अरे वा. हा, खूप सेवा करते ती. हा, मग तिला पण सांगितलं, सगळ्यांना सांगते तुम्ही स्वामी तारक मंत्र बोला. तारक मंत्राची एवढी शक्ती आहे. हो ना, हो ना. हो, मी हा तारक मंत्र रोज बोलते आणि घरात सगळं पिते. हा, चला मग. हो हो, मी अनुभव शेअर करते ताई. चालेल चालेल. हा, श्री स्वामी समर्थ. हा. मित्र आणि मैत्रिणींनो, बघा किती सुंदर अनुभव आहेत. या वयामध्ये एवढी उत्सुकता आणि एवढा आनंद खरोखरच खूप महत्त्वाचा असतो. तसं तर जीवन जगत असताना आनंद, सुख, समाधान हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत जर स्वामींची साथ असेल तर खरोखरच खूप मोठी दैवी शक्ती बरोबर असल्याचा आनंद आणि त्याचं सुख हे खूप वेगळंच असतं. खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. या ताईंनी आपल्या चॅनलवर अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत. त्यांना आलेला प्रत्येक अनुभव हा खूप सुंदर. मला तर या ताईंचा खूप अनुभव आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.